नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण तनिषा एवढ्या खालच्या थराला जाईल असं वाटलं नव्हतं, पण तिने खूपच विचित्र पद्धतीने गोष्टी सुरू केलेल्या आहेत, ज्याचा विचारही कोणी केलेला नव्हता. कारण तिला कळलेलं आहे ते म्हणजे मालतीचा वीक पॉईंट. हे सगळं कशामुळं घडतं? कारण जेव्हा वटपौर्णिमेच्या वेळेस इंद्रा धावत आता राणीकडे जात असतो, तेव्हा मात्र मालती इकडे कासावीस झालेली आहे. त्यावरून तिच्या लक्षात येतं की नाही, काहीतरी असा गोंधळ आहे आणि आपण यांनाच आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न करायचे, हे सगळं ठरलेलं असतं. आणि त्याच वेळेस आता तिने मालतीचे कान भरत असते राणीच्या विरोधात. पण ऑलरेडी मालतीला आबांनी सावध केलेलं असतं, कारण राणीच्या विरोधात तू काहीही विचार करू शकते. आता सध्या मी खूप आनंदात आहे, कारण तुम्ही दोघी सासू सुना एकत्र आलेले आहात. तुम्ही मालतीचा स्वीकार सुद्धा केलेला आहे असं आबांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळं मालतीला मात्र तनिषाचं बोलणं लक्षात येतं आणि त्या क्षणी मालतीने थोबाड फोडलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं, तेव्हा मात्र आता तनिषाची तर वाट लागलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. इकडे वडाची पूजा करण्यासाठी सगळेजण तयार होत असतात. राणीसुद्धा छान तयार होत असते आणि इंद्राने ठरवलेलं आहे की मला सुद्धा राणीच बायको म्हणून हवी आहे पुढचे 7 जन्म. त्यासाठी तो सुद्धा आता व्रत करत आहे आणि त्याचबरोबर पूजा करण्याचं सुद्धा ठरवलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडतं, तेव्हा मात्र आता घरी तिथे तनिषा आलेली असते. तनिषा येते आणि तनिषा म्हणू लागते की मला काही गोष्टी बोलायच्या आहेत. तेव्हा इंद्रा म्हणतो की आत्ता आपण काहीच नाही डिस्कस करू शकत आहे. आईनं ऑलरेडी सांगितलेलं आहे, जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत काहीच बोलायचं नाही. म्हणजेच पूजा झाली की त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टींबाबत कंपनीच्या फॅक्टरीच्या डिस्कस करायचं आहे. आणि आज माझ्याकडे वेळ नाही आहे. मी तुला कालच सांगितलं होतं, मला आज वडाची पूजा करायला राणी जाणार आहे, मला तिथं तिच्यासोबत जायचं आहे. तेव्हा तनिषा म्हणत असते, अरे पण इंद्रा असं काय करतोयस तू? तू विसरलास का? फॅक्टरीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. इंद्रा म्हणतो, हो फॅक्टरी महत्त्वाची आहे, पण तेवढंच फॅमिलीसुद्धा महत्त्वाची आहे. आज राणीने माझ्यासाठी निर्जळी व्रत केलेलं आहे, त्यामुळं तिच्यासोबत मला तिथं जाणं गरजेचं आहे आणि मी तिथं जाणार आहे. असं जेव्हा सांगितलं जातं, तेव्हा मात्र तनिषा इंद्राला कोणताच विरोध करत नाही. राणीसुद्धा छान तयार झालेली असते आणि ती तिथं येते. तेव्हा लगेचच तनिषा म्हणते, खरंच किती गोड दिसतेस ग, असं म्हणत राणीला तिने मिठी मारलेली आहे. राणीच्या काही लक्षात येत नाहीये किंवा इंद्राच्या सुद्धा लक्षात येत नाहीये. इंद्रा म्हणत असतो की चला, म्हणजे राणी आणि तनिषा या दोघींमधला बॉन्ड वाढत चाललेला आहे. परंतु इंद्राला जेव्हा ती मिठी मारायला येते, तेव्हा इंद्राला ही गोष्ट काही केल्या पटत नसते. तेव्हा मात्र राणी इकडे विचार करू लागते. राणी म्हणते की अहो, आपल्याला जायचं आहे ना? तेव्हा तनिषा म्हणते की तुम्ही पुढे व्हा, मी आणि इंद्रा मागून येईल. तेवढ्यातच मालती त्याचबरोबर उर्मिलासुद्धा तिथं आलेली असते. मग आता त्या दोघीही जायला निघालेल्या असतात. त्याचबरोबर राणीची आईसुद्धा आता तिथे वडाच्या पूजेसाठी तिकडे येणार असते. आता राणी खूप खुश असते, सगळी तयारी झालेली असते. आता लग्नानंतरचा पहिला सण आहे, म्हणजे पहिला पौर्णिमेचा सण आहे आणि राणीला खूपच आनंद होत असतो. इंद्रा म्हणत असतो, मीही थोड्याच वेळात तिथे येतो. राणी म्हणत असते, अहो पण सर, तुम्ही तिथे यायची काय गरज आहे? तुम्ही काय येणार आहात तिथे? तेव्हा इंद्रा म्हणत असतो, असं काय करतेस? मी तुला सांगितलं ना, मी पण व्रत केलेलं आहे. मला सुद्धा पुढची 7 जन्म बायको म्हणून तूच हवी आहे, त्यामुळं मी येणार आहे. तेव्हा राणी म्हणते, अहो असं नका करू. पण इंद्रा मात्र ऐकायला तयार नसतो. इंद्रा म्हणत असतो की मी येणारच आहे. तेव्हा राणी म्हणते, ठीक आहे, जे करायचं ते करा. तेवढ्यातच आता हे सगळेजण जातात. तेव्हा तनिषा इंद्राला मध्येच म्हणते की इंद्रा, माझं एक काम आलं आहे, मला एक इम्पॉर्टंट मीटिंग आली आणि ती कॉल करायचं आहे, मी तो करते आणि पुढे येते. असं जेव्हा तनिषा सांगते, तेव्हा इंद्रा म्हणतो, बरं झालं, मला राणीच्या सोबत जाता येईल. हा विचार इंद्राच्या डोक्यात आलेला असतो. पण तनिषा इकडं एका इम्पॉर्टंट कॉलचं निमित्त करून जी गेलेली असते, ती वेगळ्याच कारणासाठी गेलेली असते. तनिषा गेलेली असते, ती एका माणसाला पैसे द्यायचे असतात, कारण तिने आधीच शोधून ठेवलेलं असतं कोणतं वडाचं झाड आहे
कोणत्या वडाच्या झाडाच्या तिथे या सगळ्या बायका गावातल्या जात असतात आणि तिथे एक मोठं मोहळ आहे हे सुद्धा तिला माहिती असतं. आणि मग तिने ठरवलेलं असतं की जेव्हा राणी तिथे जाणार त्या क्षणी त्या माणसाने त्या मोहळावरती दगड मारायचा आणि त्या सगळ्या माश्या राणीला चावल्या पाहिजेत, राणी जिवंतच राहिली नाही पाहिजे. हा सगळा बंदोबस्त तिने केलेला असतो. मग राणी आता वडाची पूजा करण्यासाठी तिथे जाते. घरातले सगळेजण तिथं पोहोचलेले असतात. इंद्र अजून पोहोचलेला नसतो. इंद्राला अचानक एक काम आठवतं आणि तो इम्पॉर्टंट कॉल करणं गरजेचं असतं, म्हणून इंद्र थांबलेला असतो. मग राणी त्याचबरोबर सगळ्या बायका गेलेल्या असतात. राणी नेमकी पूजा करायला जाते. ती इंद्राची वाट बघत असते म्हणून ती थांबलेली असते. आणि जेव्हा राणी पूजा करायला जाते नेमकं त्याच वेळेस ज्या माणसाला तनिषाने पैसे दिलेले असतात त्या माणसाने त्या मोहळावरती दगड मारलेला असतो आणि त्या सगळ्या माश्या इकडे राणीच्या अंगावरती पडतात. आता मात्र राणी ओरडत असते आणि राणीला सगळे तिथून बाजूला हो म्हणून सांगत असतात. पण राणी म्हणत असते की नाही, हे व्रत मी अर्धवट सोडणार नाही. सगळे म्हणत असतात की राणी तू बाजूला हो. राणीसुद्धा सगळ्यांना सांगत असते की मी तिथून बाजूला होणार नाही. काही झालं तरी मला माझं आजचं व्रत पूर्ण करायचं आहे. आणि त्याच वेळी इकडे आता सगळ्यांच्या मध्ये तिथं तनिषासुद्धा असते, उर्मिला असते, रत्ना काकूसुद्धा तिथं आलेली असते. तेव्हा मात्र तनिषा म्हणते की काय चाललं हे सगळं राणीचं, एवढं अति करायची गरज काय आहे, स्वतःच्या जीवापेक्षा व्रत महत्त्वाचं आहे का? तेव्हा लगेचच राणीची आई आणि त्याचबरोबर मालती म्हणतात की हो, कारण एका पतिव्रता स्त्रीसाठी वटपौर्णिमेची पूजा ही खूप महत्त्वाची असते. कारण तिने 7 जन्म तिचा नवरा मागून घेत असते, त्यासाठी त्याच्या दीर्घायुष्यासाठी ही केलेली पूजा असते. त्यामुळं तिच्यासाठी हे व्रत खूप महत्त्वाचं असतं, म्हणूनच राणी तिथून बाजूला येत नाही. पण त्याच वेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इंद्रा तिथं धावत आलेला असतो आणि इंद्राने येताना चादर आणलेली असते आणि ती चादर घेऊन धावत तो राणीकडे जातो आणि राणीच्या अंगावरती तो टाकतो. मग राणी आणि इंद्रा दोघंही मिळून ती व्रत पूर्ण करू लागतात. आणि त्याच वेळेस राणी म्हणत असते की इंद्रा सर, आपल्या दोघांच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही. आता मी तुम्हाला 7 जन्मासाठी बुक करून ठेवलेलं आहे. सगळ्यांना खूप कौतुक वाटत असतं, इंद्राने हुशारीने येऊन जीव वाचवलेला आहे. पण तेव्हा मात्र तनिषा आता पुन्हा मालतीच्या कानामध्ये भुणभुण करू लागते. मालतीला ती सांगत असते की हे सगळं इंद्राने करायची गरज काय होती, त्याच्या जीवाला काय झालं असतं तर. आणि राणीला आपण सगळेजण बोलवतच होतो ना, ती आलेली नाही आहे, तिला व्रत करायचं होतं. आणि हे सगळं राणीमुळं. आता जर इंद्राच्या जीवाला काय झालं तर या सगळ्याला जबाबदार राणी आहे. कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला आई असून कसं काय वाटत नाही हो तुम्ही एवढं त्या राणीला हे करता. असं पण इंद्रासारखा राणी राणी करत असतो, तुम्हाला कसं काय काय वाटत नाही आहे. हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र आता इंद्रा पाहत असतो आणि इंद्रा म्हणतो की हे सगळं काय चाललं आहे. कारण मालती भयानक चिडलेली असते आणि मालती त्या तनिषाच्या खानदेशी कानाखाली देते आणि तिला म्हणू लागते की बाद झालं, आतापर्यंत खूप ऐकलं तुझं. त्याच वेळेस इंद्रा आणि राणी पाहत असतात. काय झालं इंद्रा विचारत असतो. तेव्हा मात्र मालती म्हणते की काही नाही झालेलं. पण राणीला कळलेलं असतं की नक्की काय झालेलं आहे. कारण माझ्या आणि राणीच्या मध्ये जर कोणी येणार असेल तर मी कधीच शांत राहणार नाही, असं मालतीने सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता मालती घरी आलेली असते. आबा तिला म्हणत असतात की मालती, खरंच आज तुम्ही जो काही संयम दाखवलेला आहे तो खरंच खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आज मला खात्री पटली की तुमच्या आणि राणीच्या मध्ये कोणी कधीच येऊ शकणार नाही. कारण त्या तनिषाने सुद्धा राणीच्या विरोधात तुमचे कान भरण्याचा प्रयत्न केला. इतक्या दिवस तुम्ही उर्मिलाचं ऐकत होता, उर्मिला जे सांगेल राणीच्याबद्दल त्याच्यावर विश्वास ठेवत होता. पण आज मला तुमचा अभिमान वाटतोय, मी पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडलोय, असं आबा इकडे मालतीला सांगत असतात. तेव्हा मात्र मालती म्हणत असते की तुम्हाला अभिमान वाटावं म्हणून मी नाही केलेलं हे. खरं तर मला मनापासून वाटलं राणी खरंच चांगली आहे आणि राणीच्याबद्दल आता ती तनिषा माझे कान भरते हे माझ्या लक्षात येणार नाही आहे का. कसं आहे, तिनं आपली फॅक्टरी वाचवण्यासाठी मदत केली, मान्य, मदत केली असली तरीही इंद्राने काहीतरी तिच्या फॅक्टरीसाठी केलेलं होतं, म्हणूनच तिने ही मदत केलेली आहे ना. आणि आता या सगळ्या बदल्यामध्ये जर का आपल्याला जर असं वाटत असेल की तिचं असं म्हणणं आहे की मी आणि राणीने भांडलं पाहिजे, तर ही गोष्ट कधीच होणार नाही.
काहीही झालं तरीही माझ्या आणि राणीच्या मध्ये कोणीच येऊ शकत नाही. आता इंद्रा आणि राणी दोघं बोलत असतात. इंद्रा राणीला जवळ घेत असतो. तिला म्हणत असतो, सकाळीही तुम्हाला थांबवलेलं, आता नाही. तेव्हा मात्र राणी म्हणत असते की मला कळत नाही आहे सर, पण आज असं का झालं? म्हणजे मालती मॅडमनी तनिषा मॅडमच्या कानाखाली दिली. तेव्हा इंद्रा म्हणतो की हो, ते गरजेचंच होतं. कारण तनिषाला सत्य परिस्थितीची जाणीव करून देणं गरजेचं होतं. आईनं जे केलेलं आहे ते अगदी बरोबर केलेलं आहे, असं इंद्रा सांगत असतो. तेव्हा मात्र राणी म्हणते म्हणजे? तेव्हा तो सांगतो की कसं आहे माहिती आहे का राणी, तुला माहीत नाही आहे, पण तुला मी आत्ता सांगतोय की काही गोष्टी आहेत ज्या कॉलेजमध्ये असताना घडलेल्या होत्या. तनिषाला पहिल्यापासून मी आवडत होतो, पण मी कधीच तिला एंटरटेन केलेलं नाही, कारण माझ्या मनात ती कधीच नव्हती. माझ्या मनातला फोकस क्लिअर होता. मला अभ्यास करायचा आहे, शिकायचं आहे आणि आबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. ही फॅक्टरी जी आहे ना, ह्या फॅक्टरीसाठी सगळं करायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनात क्लिअर होत्या. त्यामुळं तर मी हा सगळा विचार करू शकलेलो आहे, असं आता इंद्रा स्पष्टपणे सांगत असतो. राणी मात्र इंद्राकडे पाहत असते. तिला छान वाटत असतं. मग इंद्रा राणीच्या जवळ येतो आणि राणी साडीची पिन काढत असते. तिला ती काढायला मदत करतो, कारण सकाळीसुद्धा साडी नेसताना इंद्राने राणीला मदत केलेली होती. आत्तासुद्धा इंद्रा मनापासून तिला मदत करत असतो आणि तिच्याशी बोलत असतो. त्याचबरोबर राणी आणि इंद्रा दोघंही आता एकत्र बेडवर झोपू लागलेले असतात. नाहीतर पहिलं राणी खाली गादी टाकायचे आणि ती सेपरेट झोपत होती, पण इंद्राने राणीला त्या बेडरूममधलं तिचं हक्काचं स्थान दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने राणी आणि इंद्रा दोघंही एकत्र आलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.